नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्र ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज 16 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये सोडले. लाडक्या बहिणींनो, तांत्रिक कारणामुळे आज फक्त 16 जिल्ह्यातीलच महिलांच्या खात्यात 3,000 रुपये सोडले असल्याची माहिती महिला व बालविकास विभागानं या ठिकाणी दिली आहे. लाडकीच्या खात्यात मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्यापोटी 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्यापोटी 1,500 रुपये असे एकूण मिळून 3,000 रुपये 16 जिल्ह्यात सोडण्यात आलेले आहेत. खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्रात हे पैसे सोडले जाणार होते, मात्र काही तांत्रिक कारणामुळे फक्त 16 जिल्ह्यातीलच महिलांच्या खात्यात पैसे सोडण्यात आले आहेत. तसंच उर्वरित जिल्ह्यात देखील पुढील 48 तासात पैसे सोडले जाणार आहेत. बघा, सर्वात जलद गतीने कोणत्या बँकेत पैसे जमा होत आहे ते पाहूया. जर तुम्ही इंडियन पोस्टमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यावरती जलद गतीनं या ठिकाणी पैसे जमा होत आहेत. त्याचबरोबर तुमचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं असेल तर या बँकेत देखील जलद गतीने पैसे जमा होत आहेत. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला फेब्रुवारीचा 20वा हप्ता यापूर्वी मिळाला असेल आणि तुमची KYC तसंच आधार लिंक प्रक्रिया पूर्ण असेल तर तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही. कारण अगदी सहजपणे तुम्हाला मार्च महिन्याचा 21वा आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता वितरित होईल. लाडक्या बहिणींनो, आता आपण कोणत्या 16 जिल्ह्यात लाडकीचा मार्च महिन्याचा 21वा आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता आला आहे ते पाहूया. लाडक्या बहिणींनो, यामध्ये सर्वात आधी मुंबईमध्ये लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडला आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडला आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात देखील 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर पालघर जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर हिंगोली जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. नागपूर जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. अकोला जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यात देखील लाडकीचा 21वा आणि 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. वरील 16 जिल्ह्यात लाडकीच्या खात्यावर मार्च महिन्याचा 21वा आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. म्हणजे महिलांच्या खात्यात जवळपास 3,000 रुपये या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं सोडण्यात आलेले आहेत. यावरील 16 जिल्ह्यातील महिलांना तात्काळ आपलं खातं चेक करायचं आहे, कारण लाडकीच्या 21व्या हप्त्यापोटी 1,500 आणि लाडकीच्या 22व्या हप्त्यापोटी 1,500 असे एकूण मिळून 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. पैसे जमा झाले नसतील तर काय करावं ते देखील पहा. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पैसे अजूनही जमा झाले नसतील तर काळजी करू नका, कारण पुढल्या 24 तासामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे वितरित होतील. त्याचबरोबर उर्वरित जिल्ह्यात देखील पुढल्या 48 तासामध्ये लाडकीच्या खात्यावरती 21वा आणि 22वा हप्ता वितरित केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाने दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आत्ताच महाराष्ट्र ऑल टीव्हीला सबस्क्राईब करा.